खरं सांगा काय केलो आम्ही? हातात ज्ञानेश्वरी आहे, मुखात हरिपाठ आहे, मनात विठ्ठल आहे, दारात तुळस आहे, देवाची पूजा आहे. आम्ही फक्त जगाच्या मालकाला मानलं, जगाच्या मालकानं भाग पाडलं जगाला आम्हाला मानायला. ही ताकद आहे जगाच्या मालकाच्या नावात. आम्ही फक्त त्याला नतमस्तक झालो. असं प्रत्येक जण आम्हाला नतमस्तक होतो, म्हणजे तो आम्हाला होत नाही, आम्ही ज्याला मानतो त्या स्वरूपाला होतो. लक्षात येते ना? ही ताकद आहे रे. तुम्ही फक्त त्याला माना, तुम्ही त्याला माना, जग तुम्हाला मानेल. काय खरं सांगा ना, काय केलं आम्ही? काय देऊ नये देवाच्या नावाने मला सांगा. मी माझा अनुभव सांगते. प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं, हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं, अजून काय द्यावं मला सांगा तुम्ही. एवढं सगळं दिलं रे, पण लोकाला जाणीव नाही. लोक फार स्वार्थी आहेत, लोकांचं अवघड आहे. एकदा चांगलं झालं की पुन्हा देवाला विसरतात. वाईट काळात विसरलात तरी चालेल, पण चांगल्या काळात कधी देवाला विसरायचं नाही. चांगला काळ देवामुळे हे जाणीव ठेवत जा. आम्हाला जाणीव आहे, मग जाणीव असून चालतं का? ज्ञानोबा म्हणले फक्त जाणीव ठेवा. फक्त जाणीव म्हणजे मुखात त्याचं नाम. फक्त जाणीव ठेवा, मग तुमच्याकडे वेळ नसला तरी हरकत. फक्त जाणीव ठेवा, तुम्ही तुमचं कर्म केलं तरी हरकत. फक्त जाणीव ठेवा, जगाची मालक कृपा करतो. किती? प्रथम चरण. विचारलं का हो ज्ञानोबा, न्यायांचं ध्यान तुम्ही, योगियांचं योगी तुम्ही, काय ताकद हो तुमच्यात? अहो जगाच्या मालका इतकी ताकद तुमच्यात, तरी तुम्ही हरिमुखे म्हणा म्हणतात. ज्ञानोबा म्हणले माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नाही न गुडी. माझ्यासाठी सगळं सत्य आहे, जाई न गे माये तया पंढरपुरा. मला काय व्हायचं असेल तर मला वैष्णव व्हायचं. योगी असून योगाची ताकद म्हणजे साधी कमाय बाब. आजही ज्ञानोबा जिवंत आहेत, आजही ज्ञानोबा जिवंत आहेत. 750 वर्ष झाली. ज्ञानेश्वरी वाचा, 90% विज्ञान आहे त्याच्यात. किती? 90. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला नाही हो दादा. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं आणि याला परमार्थ म्हणायचं. ही ताकद आहे रे बाबा. मग एवढी जर प्रबळ आमची प्रबलता असेल तर आम्ही थोडासा विचार करतो की हरिमुखे हरकत नाही. विठाला
आज या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून नामचिंतनाचा 8 तास त्यामध्ये उपस्थिती तालुक्याचे भाग्यविधाते आमदार प्रदीपचंद्र जयस्वाल यांची इथं उपस्थिती आहे. म्हणजे आता असा विचार केला, आमदार तालुक्याचा एक असतो, म्हणजे एक आमदार उपस्थित राहिले म्हणजे अख्खा तालुका उपस्थित राहिल्यासारखं आहे मायबापर का. म्हणजे आपल्या इथले थोडे कमी असले तरी हरकत नाही. एका माणसामध्ये अख्ख्या तालुक्याची ताकद आहे, तसं माझ्या एका नामामध्ये अख्ख्या विश्वाची ताकद आहे ना, तसं काम येते. नाही तर प्रतिनिधित्व तालुक्याचं ते करतात आणि अगदी चांगली विकासाची कामं. नाव देतानाच असं दिलंय, विकास पुरुष आमदार प्रदीपजी जयस्वाल दादा. आणि हे नाव भेटायला सुद्धा कामं करावी लागतात, नाही तर अशी नावं भेटत नाही. नाही तर फक्त माननीय श्री आमदार असंच भेटतं मायबापर का. हे जनतेनं दिलेलं नाव आहे त्याच्यामुळे. आणि मी दादांना सुद्धा अविरतपणे सांगेल बरं का प्रदीप दादा, लेख आहे म्हणून सांगते, ज्यांनी ज्यांनी संप्रदायाच्या व्यासपीठाची कास धरून समाजाचं कल्याण केलं ना, जगाचा मालक त्यांचं कल्याण दुप्पट करतो. ही ताकद या व्यासपीठाची आहे. आणि तुम्ही माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलात म्हणून तुमचं कौतुक नाही करत, तुम्ही कीर्तनाला उपस्थित राहिलात म्हणून तुमचं कौतुक करते. कारण कीर्तनकार कोण आहे याच्यापेक्षा तुम्ही कीर्तनाला आलात हे लय महत्वाचं आहे बापर. कारण आता कसं आहे, संप्रदायाची कास धरल्याशिवाय जर स्वराज्य निर्माण होत नसेल तर मग संप्रदायाची कास धरल्याशिवाय ह्याचं पण कल्याण होणार नाहीच आहे. हे मूळ आहे. संप्रदाय काय आहे? मूळ आहे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला गैनी प्रसादे ज्ञानदेवा सार ज्ञानदेवे रचिला. हे मूळ आहे. आणि ज्याने मुळाला पाणी घातलं त्याचं झाड मोठं होणार. पण आपल्याकडे काय होतं माहिती आहे का, आमच्याकडे घाई फार आहे. आम्हाला असं वाटतं पट 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 सगळं झालं पाहिजे. असं होत नाही, बिलकुल नाही. मग तो विकास असो, यश असो, नाही तर भगवंत असो, असं पटकन काहीच होत नाही. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणलं ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले, तरी वाढत नाही होते. भामट्याच वाढणारच नाही दादा. मी काय म्हणलं, मुळाला पाणी घालून थोडी संयमता, मंथोनी न वनिता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा वेळ द्यावा लागतं. आणि इथला विचार केला तर मायबाप आता सध्याच्या जगात विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कारण कोणाचा कोणावर विश्वास राहिला बिलकुल नाही. आम्ही एवढी विश्वासी माणसं आहेत, आमच्या मुलं रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. अरे किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावलं इमानदारी. विनंती आहे, तुम्ही एकटे बदला, जग बदलेल. किती? एक माणूस चांगला असला ना, एक माणूस, एक. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता आहे, त्याच्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का मायबाप? विझेल? अर्थात नाही. लोक हसतात. चांगलं काही करायला लागलं की लोक आहेत ते हसतातच. लोक म्हणले अक्कल आहे का तुला, एवढूसा जीव तुझा? लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे गे, लईच बोल आहे ती, जीवावर असतं का काय. काय तर मला कीर्तन झाल्यावर फेटा काढला की म्हणतात ताई तुम्ही कीर्तनाचा फेटा नसला की महाराज वाटत नाही. मग काय पोत्राच वाटते होय रे? ते आयुष्यभर फेटानेच होतो का? आयुष्य असतं काहीतरी आहे की नाही. लोक म्हणले एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. लोक हसतायत. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं, दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर माझं कर्म सत्य आहे तर मी जगाची चिंता करत, लोक नावच ठेवणार आहेत, मी चिंता करत बिलकुल नाही. मला माहित आहे मी सत्य आहे, तर मला माहित आहे तो सत्यवादी भगवंत माझ्या पाठीशी आहे. मागे पुढे उभा आहे, आली आघात घालून या भार निरविले संती, फक्त जगाच्या मालकावर विश्वास पाहिजे. म्हणून मी सांगते, नीतिमत्ता जर असेल, कष्ट करण्याची दानत असेल आणि भगवंताची कृपा असेल तर अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य होते. फक्त कृपा त्याची, पण कृपा तो त्याच्यावरच करतो ज्याची करायची दानत आहे. शास्त्र सांगतं बघा, उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याने न मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग आहे. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जात नाही. कष्ट न करता जगाचा बाप देत कष्ट करावं लागतं. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण कसं जाईल? त्याला पोट भरायचं म्हणल्यावर त्याच्या पाठीमागं पळावं लागणार आहे.
कसं आपल्याला काहीतरी करायचं म्हटल्यावर थोडं कष्ट करावं लागणार आहे. आम्ही म्हणलं आम्हाला जमणार नाही, मग मी म्हणलं हरकत नाही, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत, फक्त विश्वास ठेव हरिमुखे म्हणा, पण तेवढं तरी कर. सोपेवर मामा सांगितले आवडे देवाचे तू ऐका, नामाचा उच्चार नाम संकीर्तन साधन पय जळतील पापे. मग इथं हरी उच्चारणी अनंत जातील लयासी हरिमुखे काय होतं हरिमुखे म्हणण्याने शंकराचार्य वर्णन करतात. करारविंदेन पटारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जीवेति पस्वामृत मृतमेततीव, जीवेति पस्वामृत मृतमेततीव. गोविन्द दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, कौन कहते थे भगवान खाते नहीं निर्शबरी के तरह बुलाते नहीं. अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना रंग चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. गोपाल निहारे निर्गुण न्यारी, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. हरि बोल. गोपाल नहारे निर्गुण न्यारे, तुमरे बिन हमरा कोई नहीं. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे गोपाल राधे. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें पड़ी है. शब्द लक्षात घ्या. ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें पड़ी है. इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से हरि बोल. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है. मेरा प्रभु बड़ा है, मेरा प्रभू बड़ा है. त्याचं नाव आहे हो, त्याचं नाम मुखात आहे. काय कमी पडणार आहे. 7 वर्षाची जनाई. किती? 7 वर्षाचं लेकरू, 42 माणसाचं कुटुंब. किती? आपल्या 7-8 असतात तरी आपला जीवतार असते. किती? 42. माय तुम्ही लय गोड आहे ग, लय गोड आहे माय. मला तुमचं सगळं आवडतं, फक्त तोंड आवडत नाही. तुम्ही भांडायला लागल्यावर लय भांडता ग. असं नुसतं भांडण लागावं अशी इज्जत काढते नवऱ्याची. माझा बाप काय बेकारी नव्हता, तुझ्यासारख्या दलिंद्राच्या दारात दिलंय लय मोठ्याची मी. फक्त माझं डोळं फुटलं ना तुला वय म्हणलं. तुझ्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलं मला. फक्त माझंच
नशीब नास का तू माझ्या पदरात पडला, माझ्या घरी काय भीक नव्हती लागली तुझ्या दारात येऊन पडाया. होय ग माय, खरंच होय. तुम्हाला माहित आहे नामदेवरायची बायको कुणाची? संत नामदेवरायांची. नामदेवरायांची बायको 3.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची. किती? हर्सुलच्या बाया 3.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता. नामदेवरायांच्या बायको राजाई मातेला माहेरात झोपायला, म्हणजे संपत्ती किती असेल बघा. ती सासरी नवऱ्याला सासऱ्याला जी शिवाय बोलली नाही, फक्त जी. कौतुक बघा, त्या संसारामुळे आज संसाराचं वर्णन अभंगात आहे. राजाई गुणाई दोघी सासू सुना. ताकद लक्षात घ्या. जिथे नामदेवराय वर आहे, राजाई वधू आहे, गुणाई वरमाय आहे, दामुशेठ वरबाप आहे, लग्न चालू आहे आणि त्या लग्नाचा ब्राह्मण पांडुरंगाई हे ताकद आहे महाराज. काय संसार आहे. मग आसोनी काय हरकत आहे. जगाचा मालक जर द्वारकेचा राहणार तर जगाचा मालकच लग्न लावायला, तर काय हरकत आहे अशा संसाराची. किती गोड महाराज. तुकोबारायची बायको, तुकोबारायांची आवली, नाव ऐकले असतात. हा, तुकोबारायांची बायको आवली, पुण्याचं माहेर तिचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. सावकाराची पोरगी श्रीमंती सांगते 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. हर्सुलकर, हर्सुल मध्ये नाही, पुण्यात. किती? 3500 एकर ऊस आहे बर का, 2 BHK. तरी तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायांना, माझं पामारा काय थोरपण पायीची वाहन. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. तरी माझी माय तुकोबारायांच्या घरी नवऱ्यासोबत मिठासोबत भाकरी खाते, 4 ठिगळांची साडी नेसते, पण तक्रार करत नाही. त्या लक्ष्मीमुळे जगाचा मालक संसार सामर्थ्याने सांभाळतो. ही ताकद आहे. काय आवली म्हणायचं, इतक्या श्रीमंताच्या घरची पण मिठासोबत भाकरी खाते. धोतर फाटलं तुकोबारायचं, दुसरं धोतर नाही. अरे धोतर सोडा, शिवायला दोरा नाही. 3 गाठी मारल्या महाराज, 3 गाठी. खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसूनी. नात्यांची लाज जी उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही ना, आई लेक म्हणून सांगते, त्या लक्ष्मीचं परमात्मा दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. हा विश्वास माझा आहे. तुम्ही नका वाजवू, तुमचं लय अवघड आहे. तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलं मी आई म्हणून सांभाळलं, 3दा खाऊन म्हणती. आपलं लय अवघड आहे. आपली माणसात मुदाम करते. महाराज आल्यावर म्हणती होय वा सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशानं पाजू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसवण, खालनं पेटेवण, वरनं उकळ चहा, म्हणजे महाराज बी मोकळा तू बी मोकळी. महाराज म्हणून महाराजच नाही ग माय, महाराज म्हणून महाराजच नाही. ज्याला गरज आहे त्याला देत जा माय बाप, गरज आहे त्याला देत जा. अवघड आहे. आमच्याकडं कर्म कमी बोबाटा जास्त आहे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम आहे. कळलं त्यालाच कळलं. कोटीचे बंगले पण बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. म्हणलं धार्मिक आहे काही की, घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खाटावर. आग लागू तुझ्या बंगल्याला, तू लिहितो कशाला. नामदेवराय म्हणतात बघा, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, पुढे चिमणी चढत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे. म्हणजे मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. तिचे दूध किती 17 रांजण म्हणले, तिने 12 हाती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. मुंगी व्याली शिंगी झाली म्हणजे मुंगी व्याली. कोण व्याली? तिचं दूध 17 रांजण. कुणाचं कुणाचं? पिले 12 हत्ती. कुणाच दूध असतं म्हणा की नाही. कलियुग असंच आहे लोक का. अहो महाराज कधी कधी तर इतका कटाळा येतो लोकांचा ऐकायचा. परवा दिवशी एकाच्या घरी गेलते मी, त्याच्या सोप्यावर बसले, त्यानं सोप्याचा पांगच फेडला. त्यानं
आमचं काही ऐकलंच नाही, त्याच सांगितलं त्यानं. सुरुवातच मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपलं साहेबाचं लय जमतं ना, आपण ताटल ताट लावून बसतो साहेबाच्या, आणि आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही ना, आपली बायको लय मोठ्याची. हान मग म्हणलं मला.